ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये एका सोबतीची किंवा मित्राची किंवा मैत्रिणीची गरज असते. मित्र किंवा मैत्रिणी अशासाठी की जेव्हा जेव्हा मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये संकटाशी मुकाबला करावा लागत असे किंवा जेव्हा व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये दुःख येत असेल किंवा मार्ग सापडत नसेल, तेव्हा हेच मित्र किंवा मैत्रिणी एका औषधाप्रमाणे त्या व्यक्तीसाठी जवळून काही धावत येत असतात, त्या व्यक्तीच्या मदतीला येत असतात आणि त्या व्यक्तीचं सांत्वन करीत असतात. म्हणजे मनुष्य म्हटला म्हणजेच त्याला आपल्या जवळच्या व्यक्तीची गरज असते, मित्र आणि मैत्रिणीची गरज असते. प्रभू येशू ख्रिस्ताला देखील त्याच्या जीवनामध्ये अनेक व्यक्तीची सोबत मिळाली. जे शिष्य असू द्या किंवा एखादे मित्र असू द्या किंवा मैत्रीण असू द्या, प्रभू येशूच्या सुख दुःखामध्ये या लोकांनी फार महत्वाची जबाबदारी केलेली आहे, फार महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्या समवेत भोजनासाठी बसत असत किंवा एखाद्या मिशन कार्यासाठी जात असत, तेव्हा तो नक्कीच आपल्या मनातील दुःख आपल्या शिष्यांना तो बोलावून दाखवत असे. आणि जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आलेला अनुभव आपल्या शिष्यांना सांगत असे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला कुठेतरी हलकं हलकं वाटत असे. प्रभू येशूला कुठेतरी आतमधून सांत्वन मिळत असे. तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तासाठी एक खास अशी कुटुंब होतं, जे नेहमी प्रभू येशूच्या स्वागतासाठी नेहमी हजर असत, जे नेहमी प्रभू येशूच्या स्वागतासाठी तयारी करत असत. ते कुटुंब म्हणजेच मार्था, मरिया आणि त्या दोघांचा भाऊ लाजरस, ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताने नवजीवन दिलेले होते. आणि जेव्हा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या कुटुंबामध्ये जात असे, या लोकांना भेटी देत असे, तेव्हा हे तिन्ही व्यक्ती प्रभू येशूसाठी आपले जीव ओतून त्याची सेवा करत असत, प्रभू येशू ख्रिस्ताचे सांत्वन करत असत, त्याच्या खाण्यापिण्याची सोय करत असत. आणि आजचा क्षण परत एकदा आजचं शुभवर्तमान आपल्या समोर ठेवत आहे, जिथे प्रभू येशू ख्रिस्त मार्था, मरिया, लाजरस यांच्या कुटुंबामध्ये जात आहे, यांच्या घरी जात आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर अचानक सर्वांची धांदल उडत आहे, सर्वजण हर्षाने भरत आहे. परंतु मरिया मात्र प्रभू येशूच्या पायथ्याशी बसून प्रभू येशूचा शब्द आणि शब्द ऐकत होती, कारण तिला ठाऊक होतं की या क्षणाला प्रभू येशूला कशाची गरज आहे, या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या सांत्वनाची गरज आहे. कारण कुठेतरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दुःखाचा अनुभव आलेला होता, कुठेतरी प्रभू येशू ख्रिस्ताला एक कडू किंवा बिटर अनुभव आलेला होता. आणि जणू काही प्रभू येशू ख्रिस्त ते सांत्वन त्यांच्याकडे तो मिळण्याचा अपेक्षा करत होता. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मनातील दुःख या कुटुंबियांना सांगत होता, तेव्हा केवळ आणि केवळ मरिया अगदी 100% लक्ष देऊन प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द आणि शब्द ऐकत होती. परंतु मार्था मात्र किचन मध्ये बिझी होती की मी माझ्या प्रभूसाठी कुठल्या प्रकारे चांगल्या प्रकारचे पंच पक्वान बनावं. आणि म्हणून जेव्हा मार्था मरियेकडे पाहते, तेव्हा कदाचित तिच्या मनामध्ये जलस येते, तिच्या मनामध्ये तिरस्कार येते की ही मरिया मला मदत न करता माझी बहीण प्रभू येशूच्या पायथ्याशी बसून आराम करत आहे आणि प्रभू येशूचा शब्द ऐकत आहे. आणि तेव्हा मार्था तिला कंप्लेंट करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताला की माझ्या बहिणीला सांगा उठून मला मदत करण्यासाठी. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द फार महत्वाचा होता. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मरियेने उत्तम वाटा निवडलेला आहे, आणि जो वाटा तिने निवडलेला आहे तो मी हिरावून घेऊ शकत नाही, कारण या क्षणाला मला एका खाण्याची पिण्याची गरज वाटत नाही, कारण ते मला बाहेरून मिळणार आहे. परंतु या क्षणाला जे मला पाहिजे ते म्हणजे सांत्वन, या क्षणाला मला जे पाहिजे ते म्हणजे ऐकणारी कान, या क्षणाला मला जे पाहिजे ते म्हणजे पाहणारे डोळे. आणि या क्षणाला माझं सांत्वन ती मरिया करत आहे, माझे दुःख ती मरिया पाहत आहे, माझे शब्द माझी मरिया ऐकत आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त मरियेला स्थान देत आहे. त्याचा अर्थ नाही की मार्थाला दुय्यम स्थान देत आहे, नाही, मार्थाचं कार्य देखील तितकं महत्वाचं होतं. परंतु त्या क्षणाला पहिलं प्रिफरन्स जे होतं ते म्हणजे प्रभू येशूचा शब्द ऐकणे. आणि म्हणून या दाखल्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचा शब्द आपण ऐकल्यानंतर आपल्या हृदयामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दाकडे आपण प्रथम अग्रस्थान दिलं पाहिजे.
बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो, पण प्रभू येशूच्या शब्दाकडे आपण प्रथम कान दिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आशीर्वादित करत असतो. आणि तेच नेमकं पवित्र मरिया देखील त्याच्या जीवनामध्ये केलेलं आहे. तिने देखील आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या शब्दाला महत्वाचं स्थान दिलं, परमेश्वराच्या शब्दाला महत्वाचं स्थान दिलं व तो शब्द आपल्या हृदयामध्ये जपून ठेवला, त्याच्यावरती मननचिंतन केलं आणि म्हणून तिला परमेश्वराने आशीर्वाद दिलेला आहे. आज मरियेचं उदाहरण आपल्या समोर ठेवूया. आज मार्थाची बहीण मरिया तिचं उदाहरण आपल्या समोर ठेवूया व आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे, पहिलं प्रिफरन्स आपण कशाला द्यायला पाहिजे, पहिलं अग्रस्थान आपण कशाला द्यायला पाहिजे, त्यावरती विचार मने करून चिंतन करून आपण प्रभू येशूवरती पूर्णपणे प्रेम करून त्याच्या सेवेसाठी नेहमीप्रमाणे तत्पर राहूया. आमेन.